असा आहे, बॉडी ऑफ वेट 400 इज प्लेस्ड ऑन इन्क्लाइन प्लेन ॲट अन अँगल ऑफ 15 डिग्री. म्हणजे सगळ्यात पहिले एक बॉडी आहे, ही एक बॉडी ड्रॉ केली, इन्क्लाइन इन्क्लाइन बॉडी ड्रॉ केली. कितीचा अँगल आहे? 15 डिग्रीचा अँगल दाखवला मी, 15 डिग्रीचा अँगल. पुढं काय म्हणतोय, त्याचं वजन आहे सेल्फ ठरल्याप्रमाणे. लगेच मी काय करेल, डायग्राम ड्रॉ करतो. ही बॉडी आहे, ठीक, ही बॉडी आहे. लगेच याला एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवून द्यायचा. ही स्टँडर्ड प्रोसिजर असेल, एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवला. आता हा एक्स ऍक्सिस असेल आणि हा वाय ऍक्सिस असेल, ठीक आहे ना. हा एक्स ऍक्सिस असतो आणि हा वाय ऍक्सिस असतो. आणि त्याचं सेल्फ वेट आहे, स्वतःचं वजन किती आहे? 400. लगेच मी या ठिकाणी काय दाखवतो, 400 न्यूटन दाखवतो. एकच लाईन वाचली, त्याच्यावरनं मी एवढं सॉल्व्ह केलं, 400 न्यूटन. हा अँगल 15 आहे, तर हा पण किती? 15 थेरीमध्ये झालेला आहे आपलं, 15 डिग्री. मग ठरल्याप्रमाणे लगेच काय करायचं, याला रिझॉल्व्ह करून टाकायचं. रिझॉल्व्ह करताना आता सगळ्यात पहिले हा दाखवल्यानंतर 400 आहे, त्याची जी रिॲक्शन आहे ती नॉर्मल रिॲक्शन ही आर वर जाईल. त्याच्यानंतर पुढं ठरलंय आपलं, याला काय करणार, विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, म्हणजे हा काय येईल, डब्ल्यू साईन 15, म्हणजे डब्ल्यू साईन अल्फा येतो, म्हणजे हा काय, डब्ल्यू म्हणजे किती, 400. या साईडला याचं रिझोल्युशन येईल 400 साईन 15, आणि इकडे येईल तुमचं 400 कॉस 15. बस, हे फक्त मी कुठपर्यंत एवढीच लाईन वाचली. A body of a weight 400 is placed on an inclined plane at an angle of 15 degree with horizontal. एवढंच मी वाचलं, त्याच्यावरनं एवढी डायग्राम मी तयार केली. आता पुढं वाचतोय मी पुढं. इफ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.14, म्हणजे म्यू दिला आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, 0.14 दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, आता ही बॉडी नेमकी कुठं चालली, खाली कवर, अजून काही त्याने आपल्याला सांगितलेलं नाही, तर मी प्रयत्न करतो शोधण्याचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स टू अप्लाइड पॅरल टू प्लेन जस्ट टू प्रिव्हेंट. शब्द आला प्रिव्हेंट. प्रिव्हेंट ज्या वेळेला शब्द येईल, बरोबर आहे ना, प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन, म्हणजे बॉडी कशी चालली रे, खाली चालली, म्हणजे याची मोशन कुठं आहे, मोशन कुठं आहे, याची मोशन कुठं आहे, बरोबर आहे ना, खाली चालला आहे, तर मोशन कुठे याची, डाऊनवर्डला आहे. तर मोशन डाऊनवर्ड असेल तर त्याचं फ्रिक्शन कुठं जातं रे, मोशनच्या अपोजिट फ्रिक्शन असतं, तो म्यू आर असतो. आता म्यू दिला आहे 0.14, आणि या ठिकाणी मी आर लिहिला, बरोबर. आणि त्याने काय विचारलंय, फाइंड द फोर्स पी विचारला, फोर्स पी, म्हणजे मी या ठिकाणी फोर्स पी अप्लाय करतो, जेणेकरून मला काय फॉर्म होईल, की जेणेकरून ही बॉडी जी खाली चालली मोशनने, बरोबर, ते खाली जाण्यापासून रोखण्यासाठी, प्रिव्हेंट शब्द आलाय, रोखण्यासाठी त्याला मी पी अपवर्ड दाखवलं. अशा पद्धतीने डायग्राम तयार होते. हा महत्वाचा पार्ट रोल करतो, मोशन आणि त्याचं फ्रिक्शन. हे कशावरनं मी मागेही सांगितलं, प्रिव्हेंट शब्द आला, प्रिव्हेंट शब्द आला तर तुमचा फोर्स तर वरच असेल, पण मोशन डाऊनवर्ड असेल आणि फ्रिक्शन कुठं असेल, वर असेल. हे मी लिहून पण दिलंय बघा, कुठं गेलं, एक या ठिकाणी बघा, असं लिहून दिलं होतं प्रॉब्लेम नोटबुक 21 मध्ये. जर प्रिव्हेंट आला तर म्यू आर हे वर येतं, म्यू इंटू आर, बरोबर, हे वर येतं, बरोबर. आणि जर मूव अप ब्लॉक असा शब्द आला तर म्यू आर हे खाली येतं. आता बघा, जर प्रिव्हेंट आला, आता बघा इथं मी लिहिलंय प्रिव्हेंट शब्द आला, आला प्रिव्हेंट शब्द, हा प्रिव्हेंट शब्द आला, तर म्यू आर कुठे आला, वर आला, वर म्हणजे या पद्धतीने येतो. आता याला मी काय करेल, रिझॉल्व्ह करेल, बरोबर. रिझॉल्व्ह करतो, हे जे आहे एकत्र, याला स्टेट दाखवतो आपल्याला समजण्यासाठी. परत एक्स आणि वाय ऍक्सिस मी ड्रॉ केला, एक्स वाय ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर हा आर दाखवला, बरोबर. त्याच्यानंतर हा पी दाखवला, त्याच्यानंतर हा म्यू आर, हा पण इकडेच आहे म्हणून म्यू आर म्हणजे किती रे, 0.14 आर इथं दाखवतो, 0.14 आर. त्याच्यानंतर अजून काय आहे, हा इकडे बघा, हा या साईडला हा कसा आहे, 400 साईन 15 मी दाखवला. आणि त्याच्यानंतर हा काय रे, 400 कॉस 15. हे कशावरून आलं होतं रे, हे इथून आलं होतं बघा, हे असा होता ना 400 सेल्फ वेट, हा 15 डिग्री. याचं ऍक्च्युली हे रिझोल्युशन होतं, हे याचं रिझोल्युशन होतं, हा जो आहे ना, याचं रिझोल्युशन हे आहे, ठीक. मग आपल्या ठरल्याप्रमाणे स्टेप नंबर 1,
बाय लिमिटिंग इक्विलिब्रियम. लिमिटिंग इक्विलिब्रियम सगळ्यात पहिले काय रे, समेशन एफ वाय. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, वर जाणारे पॉझिटिव्ह, आर वर चालला आहे, -400 cos 15 इज इक्वल टू 0. तर हा तिकडे गेला, आर इज इक्वल टू 400 cos 15 डिग्री. तर आर ची व्हॅल्यू आता बघा, आर काय केलं मी, 400 cos 15 इक्वल केला. इक्वल केल्यानंतर उत्तर आलं 386.37 न्यूटन. हा मायनस होता ना, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह झाला, लगेच कॅल्क्युलेटर घेतला, फाइंड केला. पुढं समेशन एफ एक्स. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. एफ एक्स म्हणजे उजवीकडे जाणारे पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारे निगेटिव्ह. बघा आता पी उजवीकडे चालला आहे, हा बघा पी इकडे राईटला चालला आहे, प्लस 0.14 आर हा पण पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर हा बघा रे कसा मायनस चालला आहे, डाव्या साईडला चालला, -400 साइन 15 इज इक्वल टू 0. आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. पी इक्वल टू, हा 400 तिकडे गेला, प्लस झाला, 400 साइन 15, हा प्लस आहे, मायनस होईल, मायनस पॉईंट 14 आर, -0.14 आर. आता व्हॅल्यू पुटअप करा. पी इज इक्वल टू 400 साइन 15 मायनस ब्रॅकेट द्यायचं 0.14, आर ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली किती, 386.37, मल्टिप्लाय बाय 386.37, 37. आता कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटर मध्ये. कॅल्क्युलेशनची टेक्निक बघा, ब्रॅकेट दिला, 400 टाईप केला, साईड 15 टाईप केला, ब्रॅकेट कम्प्लीट केला, मायनस आता परत ब्रॅकेट दिला, 0.14 टाईप केला, मल्टिप्लाय बाय 386.37, ब्रॅकेट कम्प्लीट केला, इक्वल केला. तुमचं उत्तर आलं 49 पॉईंट, राऊंड अप करायचं, 435 आहे म्हणजे किती, 49.44 न्यूटन. हा तुमचा काय आला, फोर्स पी आला. ठीक आहे. असा हा विंटर 2018चा प्रॉब्लेम होता. नेक्स्ट प्रॉब्लेम.